कॅनवामध्ये शॉर्ट व्हिडिओ कसा बनवायचा ते आपण आज पाहूया. कस्टम डिझाईनपासून पाहूया. इथं प्लस साईनवर जायचं. प्लस साईनवर गेले मी. त्याच्यानंतर इथं सर्च करायचं की यूट्यूब शॉर्ट म्हणून. यूट्यूब शॉर्ट हे बघा, हे आलेलं आहे. ते तुम्ही घ्या यूट्यूब शॉर्ट. जे ती साईज घ्यायची म्हणजे व्हिडिओ डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित साईज दिसेल, नाही तर सगळे टेक्स्ट दिसणार नाही त्याच्यामध्ये. मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे एक यूट्यूब शॉर्ट. तर मी महालक्ष्म्यांचा करत आहे, गौराईचा. तर एक आपल्याला बॅकग्राऊंड लागेल. बॅकग्राऊंड घेऊया आपण याच्यात. ग्रेडियंट बॅकग्राऊंड घेते मी. ग्रेडियंट बॅकग्राऊंड. बघा, हा घेते मी. ओके, हा सेट ॲज बॅकग्राऊंड करूया. बघा, इथं सेट ॲज बॅकग्राऊंड करते. ओके, आता त्याच्यानंतर आपल्याला हे घेऊयात आपण, गौराईचे फोटो घेऊयात. मी इथं गॅलरीमध्ये डाउनलोड करून ठेवलेले आहेत Pinterestमध्ये. तुम्हाला जर त्याची Pinterestवरून कसे इमेज डाउनलोड करायचे ते पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देते. तिथून बघून घ्या तुम्ही, किंवा आपल्या यूट्यूब चॅनलवरती, या चॅनलवरती डाउनलोड हे केलेले आहे, व्हिडिओ टाकलेला आहे. Pinterestवरती खूप छान छान इमेजेस असतात आणि त्याची क्वालिटी पण छान असते, त्याच्यामुळे तुम्ही तिथून घेऊ शकता. हा बघा, इथं आहे. याचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घेते. तुमच्याकडे जर कॅनवा प्रो नसेल तर तुम्ही बीजी रूमवर या वेबसाईटवर जाऊन हे करू शकता, बॅकग्राऊंड रिमूव्ह करू शकता. त्याचाही व्हिडिओ मी आता टाकणार आहे. त्याच्यामुळे प्लीज आपल्या चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ, डिझाईनशी रिलेटेड सगळे व्हिडिओ तुम्हाला या आपल्या चॅनलवर मिळतील. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. बरोबर सेंटरला, ही सेंटरची मधली पिंक कलरची लाईन आहे, म्हणजे ही इमेज सेंटरला आलेली आहे. ओके, मी टेक्स्टमधून टेक्स्ट घेते. ॲड टेक्स्ट. गौराई आगमन, त्याच्याशी रिलेटेड आपल्याला बनवायचं आहे. गौराई गौराई आगमन. याचा कलर चेंज करते. पाठीमागचाही डार्क आणि दुसराही डार्क कलर, टेक्स्टचाही डार्क कलर ठेवायचा नाही, डिफरंट कलर ठेवायचे. बोल्ड करूयात. याला बोल्ड करून घेऊयात. त्याच्यानंतर ह्याला आपण इफेक्ट देऊया. या टेक्स्टला इफेक्ट, शॅडो, आउटलाईन इफेक्ट देते मी. माझं राहते. त्याच्यानंतर याला पण आपण इफेक्ट देऊयात. वेगवेगळे टेक्स्ट घेतलेला आहे, त्याच्यामुळे त्याला वेगवेगळा इफेक्ट द्यावा लागेल. इथून ते आउटलाईनचं ते कलर चेंज करू शकता. त्याच्यानंतर आपण ChatGPTमधून काही टेक्स्ट घेऊया, कोड घेऊया त्याच्याशी रिलेटेड. गौराई आगमन टेक्स्ट कोट इन मराठी. तुम्हाला मराठीमध्ये पाहिजे असेल तर मराठी टाका, किंवा ते अदरवाईज ते इंग्लिशमध्ये देतात. मंगलमय झाले पावले घरोघरी वाजले गजर, आले गौराई माता सुख समृद्धीचा साज, तर आल्या घरोघरी गौराई घेऊन सौख्य व समृद्धीचा थाट करूया सगळ्यांनी भक्तिभावाने तिचे स्वागत. गौरी आगमनाने घर होतं मंगलमय, मन होतं आनंदमय आणि सॉरी जीवन होतं समृद्धमय. सौभाग्य संपत्ती प्रेम आणि ऐश्वर्याचा आशीर्वाद घेऊन आज आपल्या दारी आली आहे गौराई माता. गौराईचे आगमन म्हणजे आनंद, उत्साह आणि भक्तिभावाचा संगम. याच्यातील तुम्हाला जो छान वाटतो तो कोड घेऊ शकता. मी हा घेते. सिलेक्ट टेक्स्ट करायचा आणि इथून टेक्स्ट मी ChatGPTवरून कसं घ्यायचं आपल्याला पाहिजे ते इन्फॉर्मेशन वगैरे, त्याच्यातून आपण इन्फॉर्मेशन घेऊन कसे वेगवेगळ्या टाईपचे व्हिडिओ करू शकतो, याच्यावरतीही मी व्हिडिओ टाकणार आहे, सर्व AI इन्फॉर्मेशन. तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आता तिकडं आपण पेस्ट करूयात. इथं मी पेस्ट करते.
फर्स्ट इथं याच्यामध्ये पेस्ट करून घ्यायचं कधी पण, कारण डायरेक्टली करायचं नाही, जेणेकरून आपल्या जर यूट्यूबवर जर आपल्याला हे कोड वापरायचे असतील तर जेणेकरून कॉपीराईट हा क्लेम येणार नाही आहे. अगोदर डॉकमध्ये सेव्ह करून घ्यायचं, त्याच्यानंतर इथून नंतर कॉपी पेस्ट करायचं. डायरेक्टली यूज केलं तर येत नाही, पण तरी पण आपण आपल्या माहितीसाठी करून घ्यायचं, आपल्या सिक्युरिटीसाठी, सिक्युअर राहू म्हणून आपला व्हिडिओ. तर इथं मी हा टाईप करते, टेक्स्ट घ्यायचा एक दुसरा टेक्स्ट घेतले. या टेक्स्टमध्ये हे मी आता हे केलेलं कॉपी पेस्ट करते हा कोड. याची साईज खूप मोठी आहे, तर फॉन्ट साईज इथं आहे बघा, फॉन्ट साईज, तिथून तुम्ही फॉन्ट साईज कमी करू शकता. आणि इथं जास्त स्पेस झालेला आहे तर इथून कमी कमी करू शकता तुम्ही. मी ह्याची साईज कमी करते, कलर चेंज करून घेते. हा कलर छान वाटतं, पिंक, त्याच्यावर दिसून पण येतोय. त्याच्यानंतर आता सेकंड स्लाईड घेते मी. सेकंड स्लाईडवरती टेक्स्ट घेते आणि मला आता दुसरे त्याची कथा कथा मला राईट करायची याच्यावरती. आणि त्याच्यानंतर मी व्हिडिओ बनवणार आहे आणि तो मी डायरेक्टली तो डाउनलोड करून टाकू शकता, पण मला रेकॉर्डिंग करायचं आहे. मी याच्यावरती ती कथा घेते, मी इथूनच घेतलेली आहे. म्हणजे तुम्ही या ChatGPTवरती वेगवेगळ्या टाईपच्या कथा घेऊन त्याच्यावरती व्हिडिओ बनवून चॅनल सुरू करू शकता तुमचा. ChatGPTवरती मी कथा केलेली आहे, गौराई आगमन कथा. कॉपी करते, डॉकमध्ये सेव्ह करते अगोदर. कॉपी, त्या पिंक लाईन येतात त्या मार्जिनमध्येच करून घ्यायचं. साईज कमी करते, फॉन्ट साईज. व्यवस्थित सेट करून घ्यायचं. ह्याची फॉन्ट साईज अजून मी इन्क्रीज करते. इथं मार्जिन हे सेट करू शकता तुम्ही, सेटिंग आणि शो मार्जिन हे टिक करू शकता, म्हणजे जास्त प्रॉब्लेम येत नाही आपल्याला. इथं स्पेस आहे तो ॲडजस्ट करून घ्या. मार्जिन सेट करा, ही मिडल आता झाली बघा, लेफ्ट मार्जिन. स्पेस जिथं जिथं आहे तिथं ॲडजस्ट करून घ्या स्पेस. इथपर्यंतच झालं आपलं. एक लाईन अजून घेऊया त्या पेजवरती, कॉपी पेस्ट. राहिलेली कथा आपण दुसऱ्या पेजवरती घेऊया, कॉपी. इथं टेक्स्ट घेते मी, आता टेक्स्ट घेतलेला आहे, इथं पेस्ट करते राहिलेला टेक्स्ट. याची पण साईज कमी करते. व्यवस्थित सेट करून घ्या. स्पेस वगैरे जिथं असेल तिथून स्पेस घ्या, कमी करा म्हणजे. ओके, मार्जिन सेट करा, लेफ्ट मार्जिन सेट करा सगळे.
आणि दोन्ही पेजवरती एकच साईज घ्या लहान फॉन्टची ह्या टेक्स्टची. इथं 42.4 आहे, मी 42 घेते. ओके, म्हणजेच आणि मार्जिन सेट करते व्यवस्थित, लेफ्ट मार्जिन. ओके, झालं सेट. हे पण सेट झाले. त्याच्यानंतर हे फर्स्ट गौराई आगमन कथा लिहायला पाहिजे होता आपण अजून खाली. कथा हा टेक्स्ट डुप्लिकेट करूयात आपण, डुप्लिकेट आणि कथा लिहूया. कथा गौराई आगमन कथा मंगलमय झाली पावले घरोघरी वाजले गजर आली गौराई माता सुख समृद्धीचा साज दरदर. हे फर्स्ट पेज झालं आपलं. त्याच्यानंतर हा टेक्स्ट घेतला मी, याच्यात पण वरती आपण नाही टाकलं तरी चालेल, दुसरं काहीतरी डेकोरेशन घेऊया आपण दुसऱ्या पेजवरती. ओके, इथं आपला बॅकग्राऊंड द्यायचा राहिलेला आहे. एलिमेंटमधून बॅकग्राऊंड घेऊया. हा बॅकग्राऊंड घेतला होता आपण, सेट ॲज बॅकग्राऊंड करूयात. ओके, आता हा टेक्स्ट व्हाईट करावा लागेल, म्हणजे त्याच्यावरती उठवून दिसेल. व्हाईट करते. ओके, इथं पण घेते बॅकग्राऊंड. इथं पण सेट ॲज बॅकग्राऊंड करते आणि हा टेक्स्टचा कलर चेंज करून घेते. कलर व्हाईट करूयात आपण. ओके, हा बोल्ड केला आहे का ते बघूया. बोल्ड केलेला नाही आहे, आता बोल्ड केला मी. हा पण बोल्ड करून घेऊयात, बोल्ड. ओके, आपण आता एलिमेंटमध्ये जाऊया आणि ओके, एलिमेंटमध्ये जाते मी आणि इथं गौराई डेकोरेशन मटेरियल नाही येतं इथं, किंवा फ्लावर मॅरीगोल्ड आउटलाईन करते डेकोरेशन. बघा, हे अशा प्रकारचं आलेलं आहे. इथं आपण घेऊया डिझाईनला एक टाईपचा. हे एक फ्लावर घेते मी, हे फर्स्ट पेजवरती घेते मी. इथं छान वाटणमध्ये पेस्ट करते. तुम्ही डायरेक्टली ही पेज सिलेक्ट असताना आपण ते घेऊ शकता. माझ्याकडून ते दुसरं पेज सिलेक्ट झालं होतं, त्याच्यामुळे मी तिथूनच कॉपी पेस्ट केलं इकडं. इथं सेट करते मी. त्याच्यानंतर आपण इकडं दुसरे फ्लावर्स घेऊयात. कलर मॅच होत नाही आपला, कारण खालचा आणि फ्लावरचा सेमच कलर होत आहे. दुसरं डिझाईन बघूयात आपण. तर सेट करते, हे कॉपी करते आणि सेकंड पेजवर पण घेते तेच. इथलं डिलीट करते किंवा इथं साईडला ठेवते मी इथं. ओके, इथं पेस्ट करूयात ते आत्ताचं. हे कॉपी पेस्ट करूयात आपण, इकडच्या पण पेजला घेऊयात. डुप्लिकेट केलं, ह्या साईडला पण घेऊया. डुप्लिकेट केलं मी, डुप्लिकेट. ओके, इथं सेट केलं, ह्या पण साईडला सेट करूया. ओके, इकडं पण पेस्ट करूया आपण तेच. पेस्ट, कॉपी पेस्ट. ओके, आता ह्याचं पण डुप्लिकेट करूया आपण, चारी पण कोपऱ्यात नेऊया. याचं पण डुप्लिकेट केलं. हा बघा, असा व्हिडिओ तयार केलेला आहे आपण. हा तुम्ही इथून डाउनलोड करू शकता. ह्या एरोवरती जायचं आणि डाउनलोड करायचं आणि इथं MP4 हे केलेलं आहे. जेवढे पेजेस आहेत आपण आपले तेवढे तिथून डाउनलोड करून घ्यायचे. किती पेजेस झालेत बघा आपले, बहुतेक एक डुप्लिकेट झालेला आहे. 3 पेजेस झालेले असतील आपले पूर्वी एका ब्राह्मणाच्या घरी. हे आणि हे डबल पेज झालेलं आहे आपलं. ओके, बघूयात आपण. एक पेज डिलीट करून टाकूयात आपण यातलं.
डिलीट. ओके. इथं कथा राहिली घ्यायची आपली, टेक्स्ट घ्यायचं राहिलेलं आहे. काय राहिलं आहे का ते बघायचं डाउनलोड करायच्या अगोदर. कॉपी करते, पेस्ट करूया तिथं. ओके. इथं टेक्स्ट घेते मी, टेक्स्ट. याचा कलर चेंज करून घेऊयात आपण. व्हाईट कलर घेते आणि त्याला इफेक्ट देते, आउटलाईन. एच इथं कॉपी पेस्ट करते, कॉपी, आणि इकडच्या आपण पेजवरती घेते, पेस्ट करते इथं, पेस्ट. बघा इथं झालेला आहे आपला असा व्हिडिओ तयार झालेला आहे. आता तिथून डाउनलोड करा तुम्ही. एरोवरती जाऊन डाउनलोड करून MP4 व्हिडिओ सिलेक्ट करा. ओके. प्लीज व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. असेच नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला येतील. इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती टाकणार आहोत. ओके, बाय बाय.